शिमग्याच्या लुसलुशीत अशा कशा पोळ्या केल्यात मला नक्की कमेंट करून सांगा. पोळ्या जमल्यात का करायला? पुरणाच्या पोळ्या. इकडं येळवण्याची आमटी, इकडं भजी, इकडं पापड आणि इकडं भात थोडासा असं केले. नमस्कार मित्रांनो, योगेश शिवाची चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं. सगळ्याला गुड मॉर्निंग किंवा आफ्टरनून म्हटलं तर चालेल, दुपारचा टायमिंग झाला आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा आधी माझ्या सर्व फॅमिलीला माझ्याकडून, तुमच्या सहकुटुंब सहपरिवारांना माझ्याकडून होलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज होली आहे, उद्या शिमगा उद्याच्याला धुलीवंदन आहे, पण उद्याच्याला ग्रहण असल्यामुळे काही करता येत नाही. मग आता निवद दाखवायसाठी मी केलेलं आहे सगळं. सगळं केलेलं स्वयंपाक पाणीची नाही मिळालं आहे. तर आज शिमगा आहे, तर इथं मी पुरण वाटून ठेवलेलं आहे. इकडं कणिक तिंबून ठेवलेले, कारण गेल्या वर्षी पण काही केलेलं नव्हतं आणि ह्या वर्षी तर करावं, कारण गेल्या वर्षी भाऊचं वर्ष खराब झालेलं नसलं त्याच्यामुळं काय केलं नव्हतं. तर थोडंसं ही कुरड्या पापड्या घेतलं ते निवदासाठी करावं म्हणलं. निवदासाठी करावं, गेल्या वर्षी केलंच नव्हतं. मग कुरड्या पापड्या थोड्या तळायला म्हणजे थोडंसं भात केलंय, देवाला पण निवद दाखवले. आणि मी नसल्यावर ते दगडूभाऊची ते देते, त्यांच्यात ते दगडूभाऊ एक्सपायर झाल्यामुळे त्यांना करायचं नाही वर्षी सण. म्हणजे त्यांच्यात आपल्या दोन पोळ्या निवडून गोळ्या भाजल्या थोडीशी. ते पापड्या घेतल्या तळून एवढ्या दोन, आणि थोडंसं भजी, आता भजी पण घेतो काढून लगेच. भाज्याचं पीठ तिंबून घेते, थोडंच करावं लागते, पण निवड दाखवाय सगळेच म्हणलं करावं थोडंसं. भजी करायचं म्हणजे की आमच्या भाऊची आठवण होती मला. आमच्या भावाला भजी लय आवडायची. झाले पापड्या करून घेतल्या, भजी बी केलं, सगळं थोडंच केली.
खरं लय खायला, पण आज माझा बी सोमवार आहे. जिरे मोहरी टाकून घेतो. थोडासा मसाला आहे. खोबरं काढलेलं आहे, थोडंसं खोबरं घेतो टाकून. थोडासा धना पावडर, घरकुल मसाला, तरी पावडर, मीठ आणि इसर टाकून घेतलं म्हणजे पोळ्या मस्त आमची कडती तिकडं. काही तिखट आयला मला चालत नाही. भजी झाली, पापडी झाल्या, आमटी झाली, लाटून घेतली.
पुरणाचं उंड करून घेतो आधी म्हणजे. पाच निवत करावं लागते ना. निवत करून घेतो. कळलं, निवत करून घेतो. तो बळीला बाहेरचा आमच्या मागच्या नसोबाई आहे त्याला दाखवायला. आमटी पण उकळली चांगली. वाढव पोळी राहिल्यामुळे फुटायला लागली. घर बांधलेलं ठेकेदार आलत, त्यांना चहा पाणी करतो. पोळी झाली, वातावरण जरा झाली. निवत केलं. एक 8-9 पोळ्या होत्या, ते लय झालं तर उद्या सकाळ सकाळ गिरण लागायच्या आधी खाल्ली तरी चालते.
चांगली फुगली पोळी. राहिले तर सकाळी खायला काय. एक टाइमच आज माझं बी सोमवार असतो. चांगले होते ते पोळ्या फुगते ते बी. नाहीतर मी म्हटलं काय होते काय नाही काय म्हणजे डाळ दोनदा शिजलीच नव्हती डाळ पहिल्यांदा. चांगली फुगती पोळी मस्त फुगली. फॅमिली जमते का नाही ते पोळ्या सांगा बरं का मला करायला. तुमच्यासारखे जमते का नाही त्या शिमग्याच्या आज शिमग्याच्या सणाच्या केल्या पोळ्या. चला मित्रांनो स्वयंपाक झाला आहे आता. आता नैवेद्य भरायचं आणि स्वयंपाक झाला आहे आता. तर नैवेद्य भरायचं आणि देवाला नैवेद्य दाखवून यायचं. फळीचा नैवेद्य घ्यायचा हे करून. लुसलुशीत अशा पोळ्या पोळ्या पापड. तो कसं वापरून बघते ते रांगोळ काढा येत नाही काही नाही. काय अशीच पेटवायचे नसं ते पान खाली का पान लागते. पान पान नव ते एरंडाचं पान लागतं काय. कुठलं खायचं पान कशाला लागते ते काय. मग सुपारी आहे त्या होय हा सुपारी हाय आहे त्या आहे ते. चार दोन सुपाऱ्या काय असले तर बोलत जाऊ. दिले तर बाबा आम्ही लागले होळी पेटवायला आता. का लोकांना बोलते ती काय सांगते. उद्या गिरण आहे आता. कोणी संध्याकाळी कोणी कवा पेटवते पण मला जायचंय. कोणा कोण पेटवायचं. गेल्या वर्षी बी आम्ही काही केलं नव्हतं ना. भाऊ वाही कशाला आहे काय चंद्रग्रहण आहे. पौर्णिमेला चंद्रग्रहण असतं. मग उद्या संध्याकाळी गावरे बी नव्हत्या कुठं येताना आणले ते. मग सुपारी किती घेतल्या तुझ्या मेवण्यानं. मोकळ्या मनात डबा दिला बिचाऱ्याने. घेऊ दे काय करता. खायच्याच वस्तू आहे बाई. एखाद्याने केला असता काय एवढा डबा हवा.
कोण डबा करतोय थोडं तांदूळ टाका म्हणजे ही होईल आहे का ना डबावर असतं पीठ धरल नाही कापूर टाकला की लय मोठा टाकला होय हे आता सोमवार असल्यामुळं नारळ फोडत नाही अरे सगळं सगळा कशाला कापूर आहे की किती तुरं आमच्या गावाकडची अशी होळी पेटवण्याची अशी पद्धत आहे आता इथे लय खडपा नसल्यामुळं रांगोळी रुंगोळ काही काढा आली नाही कसं पेटायच्या गावाला निवड दाखवायचा एक वर ठेवायचा काय करावं हं? ऊसाचा कुठनं पाला नाही इथं गोसायचं काय की कापूर ती पेटवायला लागते ही कापूर असल्यामुळं पेटतोय काय काय जरा जातीत बदल असलं चालेल हा बघू एखादी म्हणलं बघू म्हणलं व कुठं तर निर्णय लावू तिथं काय रांगोळ काढता येत नाही मित्रांनो काय आमची गेल्या वर्षी आज 2 वर्षी केलेली गेल्या वर्षी केली नव्हती ना आम्हाला करायची नव्हती सटका मग हा नाही बाबा करायचे आता आपल्याला तर मला करायचं नाही. होय नाही बाबा तुम्ही इथं खाऊन कटाळा आहे बिचारायला. तुम्ही करते तिकडं तिकडे उरवल्या पगार घेऊन खाते की ह्याचा कष्टाने आणि कोणाला दुवा नाही त्याचा त्याचा समजायला दुवा आहे बहिणी बाळाला आहे तो मामाला आहे तर आम्ही होळी पेटवलेली आहे आता हा? पाला पण पेटवून द्यावा लागेल पाला झाडाची नाही पाला आहे. होय आता या दगडाची दगड झाले आमच्या पानाचा मोठा निवड ठेवला येचो करते ते वाटतं का नाही केला काय 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 कणकी येचो करते ते वाटतं होय करते पण नाही काय केला आता पेटवली अशी होळी पेटवण्याची पद्धत आमची अशी आहे घाल दोन येड दोन हिरण्य शपूच्या राक्षसनीला मारलेला आहे त्याच्यामुळे मी त्याची पद्धत आहे बांबलायची खाल्ल्या सुपाऱ्या टाकावं तेवढं दोन दोन खाली तेवढं दोन पण इकडे एक होलिका दहन. तुम्हाला घ्यायला येतं ना? मी नाही हो खात खरं? नाही त्या बालगाडीत नाही खायला करायला. मोकळ्या मनाने भाच्याने डबा आणून दिला होय 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 आता कुठं जायचं कामाला थोडी रिंग राहिली होय होळी पेटवून झालेली चल जेवाय काकी दुकानला लावलं होतं एवढा होता पसारून तिकडे जेवढं पाठले आपली थोडी कुठली निघत नसेल माझी निघती बोलावली नाही केलं आम्ही. नका करे ना बाबा राहिले कपाट किती कमी टाकेली एवढी असते तर मित्रांनो या जेवायला आम्ही जेवायला लागले आता हं? तिखट नसेल नसेल तिखट लय नाही तिखट केली नाही आपल्याला नाही जमत तिखट उन्हाळ्यात तर आजच जमत नाही आणि खाली झाली का? दूध द्यायचं का दूध आहे. तर या मित्रांनो जेवायला आम्ही जेवायला लागले आता भजी पापड आमटी अळवण्याची पुरणाची पोळी थोडी केली खायला कुठं आज नाट कुठं लावा म्हणलं आता करावं कवा गेल्या वर्षी नव्हतं केलेलं म्हणून म्हणलं करावं गेल्या वर्षी हे भाऊच्या आणि झाली का आमची मला नाही मला बरे तिथं पण
लगेच आम्ही जातो. साखर देऊ का हं? आम्ही पोह्यावर खायला साखर काय नको दूध नको म्हणते पण देऊ टाकली नाही. लगेच येतो. मला सांगितलं. भजन निवारत झाले ते हं? ती माणसामध्ये आली ती टाकायचं ध्यानच नाही सोडा त्याच्यात सोडा टाकावं लागतं. तुला खाल्लं नाही शांतात खात नाही झोप येत नाही आणि ती पोटात आणते तर मी खाटी वेळा सांगते ना थोडं कुठं मला गुळे एका पोळी आणि थोडी आमटी हिंदवून याच्यात नेऊन देतो पाटल्याचं त्यांच्या करायचं नाही की हे जेव्हा मित्र आम्ही जेवण करू लागलो पप्पा आणलेले ह्याच्या बाबतीत दिलेलं आहे त्या तिथे एक डबा होता भरलेला ते बेताल पडलं त्यातच गेला होय आमटी राहिली सकाळ तर शेळी खायची उद्या पुन्हा गिरण खाऊ दुपारनं चाललाय आमटी कडवून ठेवलं रात्री उद्या आमटी टाकायचं भरपूर बोमाय गामठी हां हां आयामठी मला पाणी डबा कोणाचा आहे की हां हिंदोळी निसटला ती माई ते पोरीनं काय नव्हतं तुझं तिनं मला खायला आणलं होतं तुझ्याकडं कोणी त्याचं नाव बी ना बाई ते चपाती आणि तुझ्या काढून आणलं होतं सुमा कत्रीच्या पुरीचं काय नाव आहे रेवणत नाही हा तिनं आणलं होतं तुझा डबा आहे काय तिचा डबा आहे आणि त्या मागायला वगैरे आहे मी काय वगैरे आहे काय झालं ते ती माणसं आली मी तिकडे बोलत बोलत तिकडे गेलो म्हणता मी त्यांची माझं काय एवढं रुंदी नाही लय ही मोठं बी नाही त्यामुळं हिशेबाने तिला आवडते माझं केलं तसंच करावं होतं त्याला हां तिथं लई पैसे दिले माझं वजन हे माप जास्त धरलं बरं आहे का ठरवताना मयूर पाहिजे नेमकं कसं कसं करायचंय काय काय करायचंय तेच की मग
हलवताना त्याला मग हे बघ लागलं की पडचे टाकायचे लगेच का नाही? काय लागायचं ना? पडचे लगेच टाकायचे का नाही नाही? नाही पडते नाही बांधकाम करून घेतलं पडशीला बघायचं पुन्हा तर आपली पाडून घ्यायचं पुन्हा मग बघायचं त्याची पैसे लागावर 2-3 लाखात होतंय काय हा महागाई वाढली आता लय सगळ्यालाच. आणि थापाड करायचं म्हणलं तर पैसा लागतोय आमच्या गरिबी परिस्थितीत ना बघून जात आपण तुझे देऊ का पोळ्या तुला? पोळी देऊ का? तिथं काय काही विचारित नाही सुचत नाही तुझ्या मुलं सांगतात काय तुम्ही तुला काय करते सांग आता काय करतो म्हणजे काय